सख्या रे भाग 22 इकडे इंदूरमध्ये नील रात्रीचं जेवण उरकून आपल्या जागेवरून उठला आणि वॉशबेसिनमध्ये हात साफ करू लागला. तेव्हा त्याला त्याच्या खोलीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर उभी असलेली आरोही दिसली. ती गोंधळलेल्या नजरेने संपूर्ण घराकडे पाहत होती. त्याने घाईघाईत हात साफ केला आणि जवळजवळ आरोहीकडे धावतच त्याने तिला गंभीरपणे विचारलं, आरोही, तुला आता कसं वाटतं आहे? नीलच्या प्रश्नावर आरोहीने डोकं त्याच्याकडे वळवलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत तीक्ष्ण आवाजात म्हणाली, नील मी तुमच्या घरी का आहे? तू बेशुद्ध पडली होती म्हणूनच मी तुला इथे आणलं. आताही तू खूप अशक्त दिसत आहेस. माझ्याबरोबर चल, मी तुला खोलीत घेऊन जातो. आरोहीचा हात धरत नील म्हणतो. त्यामुळे आरोही डोळे मिचकावते आणि धरलेल्या हाताकडे बघू लागते. मग अचानक तिला काहीतरी आठवतं आणि अचानक तिची नजर नीलच्या चेहऱ्यावर वळवली आणि ती घाबरत म्हणते, माझी आजी. ती कशी आहे? रडत, तुम्ही मला इथे का आणलं? मी आजीकडे असायला हवं होतं. असं म्हणत ती नीलच्या पकडीतून हात सोडवते आणि पायऱ्यांवरून बाजूला निघून जाते. नीलने तिला अशी प्रतिक्रिया देताना पाहिल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो आरोहीकडे वळला आणि तिला थांबवण्यासाठी पटकन पायऱ्या उतरू लागला. पण आरोही खूप वेगाने पायऱ्या उतरत होती, त्यामुळे नीलला तिला कसं पकडायचं हे कळत नव्हतं. जेव्हा ते पूर्णपणे खाली येतात तेव्हा नीलने पटकन आरोहीची कंबर मागून पकडली आणि तिला खेचताना तिला पूर्णपणे आपल्या हातांनी धरलं आणि रागाने म्हणाला, आरोही, जस्ट स्टॉप पेड. का असा भेद करते? तुझी आजी या जगात नाही आहे आता. अचानक नीलने पकडला आणि त्याला रागाने स्वतःवर ओरडताना पाहून आरोही घाबरून थरथरकते आणि तिने घातलेले कपडे मुठीत धरून घेते. तिच्या शरीरातील कंप जाणवून नीलनेही तिचा हात तिच्या कंबरेवरून काढला. त्यामुळे आरोही पटकन तिथून निघून जाते त्याच्याकडून आणि तिच्या डोळ्यात अश्रू आणत म्हणते, मला माझ्या घरी जायचं आहे. माझी आजी आहे तिथे. लहान मुलांसारखा आरोहीचा हट पाहून नील दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, आरोही, तुझी आजी या जगात नाही आहे. तू बेशुद्ध असताना त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार. नीलचं बोलणं ऐकून आरोही प्रश्नार्थक स्वरात खाली जमिनीवर बसते आणि मग तिचं म्हणणं पूर्ण करते. माझ्याशिवाय मी तिला नीट पाहिलंही नाही. मी मुंबईहून परतल्यावर मला वाटलं होतं की मी तिला भेटू शकेन. ती जाण्यापूर्वी एकदा तिला मिठी मारेल. पण ती गेल्यानंतरही मी तिला नीट भेटू शकली नाही. तिचा चेहऱ्यावर तळहात ठेवून रडत, आजी, का सोडून गेलीस मला? आता मी कोणावर विसंबून राहू? तूच माझी हिंमत होतीस. आरोही सतत रडताना पाहून नील तिच्या जवळ बसतो आणि काही क्षण त्याच्या छातीवर तिचं डोकं ठेवण्याआधी तो संकोचतो. पण लवकरच आरोहीचा गरम श्वास छातीच्या त्वचेपर्यंत पोचतोय असं त्याला जाणवलं. आणि आरोहीने त्याचा शर्ट तिच्या मुठीत धरला होता. ज्यामुळे तो डोकं थोडं वाकवतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि रडण्यामुळे लाल झालेले नाक बघू लागतो. त्याच क्षणी आरोहीची जवळीक जाणवून नीलला त्याच्या हृदयात एक विचित्र हालचाल जाणवू लागते, ज्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीरात मुंग्या येणं निर्माण होता. ज्यामुळे तो आरोहीला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आरोहीने त्याचा शर्ट इतका घट्ट पकडला होता की ती तिच्यापासून दूर होत नाही. बराच वेळ त्या भावनेशी झुंज दिल्यानंतर नील आरोहीला जमिनीवरून आपल्या हातात उचलतो आणि तिला पायऱ्यांवर घेऊन जातो. जेव्हा तो खोलीत पोहोचतो आणि आरोहीला बेडवर ठेवतो आणि तिथून निघू लागतो तेव्हा आरोही बेडवर बसते आणि नीलचा हात धरते आणि आशेने त्याच्याकडे पाहत ती म्हणते, नील, प्लीज. तिच्या डोळ्यात अश्रू आणि आशा पाहून नीलला समजतं की आरोही त्याला तिच्यासोबत राहण्यास सांगत आहे. पण आरोही अशा कमकुवत मनस्थितीत पाहून तो तिच्यासोबत राहायला तयार नव्हता. त्यामुळे त्याने तिचा हात काढला आणि थोडं कडक स्वरात म्हणाला, आरोही, दुःखात आपली मर्यादा ओलांडायची नसते. जर मी आता तुझ्याजवळ राहिलो तर आपल्यातील संपूर्ण भिंत कोसळेल आणि परिणामी उद्या सकाळी तू माझा तिरस्कार करशील. आरोही दुःखी असली तरी तिला त्यावेळी नीलच्या बोलण्याचा अर्थ चांगलाच समजला होता. त्यामुळे तिनेही हात मागे घेतला आणि नीलला म्हणाली, मला उद्या सकाळी इथून लवकर निघायचं आहे. मी माझ्या काकूसोबत काही दिवस राहीन आणि त्यानंतर मी मुंबईला परत जाईन. अक्षरा मॅमकडे. अक्षराचं नाव ऐकून नील आश्चर्यचकित होतो आणि आरोहीला विचारतो, अक्षरा, ती कशी आहे? भाईचं तिच्याशी वागणं कसं आहे? दोघी एकत्र आनंदी आहेत का? नीलच्या आवाजात अचानक आलेला उत्साह पाहून आरोही संशयाने भुवया उंचावते आणि नाराजीने म्हणाली, मी तुम्हाला अक्षरा मॅडमचा नंबर तुम्हाला शेअर करेन. तुम्हीच त्यांना विचारून घ्या. मला आता झोप येत आहे. तुम्ही लाईट बंद कराल का?
हम्म तू झोप जा. आरोहीला उदास आणि रागावलेलं पाहून नील म्हणतो आणि खोलीच्या दारात पोहोचतो आणि लाईट बंद करतो. इकडे मुंबईत हॉटेलमधून बाहेर पडल्यावर अबीर त्याच्या गाडीत बसून रिकाम्या रस्त्याकडे किती वेळ टक लावून पाहत होता. अचानक ढगांची दिशा बदलली आणि पुढच्याच क्षणी पावसाचे छोटे छोटे थेंब रस्त्यावर पडू लागले आणि आजूबाजूचं सर्व काही ओलं झालं. जेव्हा अबीरला त्याच्या गाडीवर पावसाचे थेंब पडण्याचा आवाज आला तेव्हा त्याला आठवलं की तो जवळपास 2 तास त्याच्या गाडीत बसून होता. विचारांतून बाहेर आल्यावर त्याने आपली कार स्टार्ट केली आणि त्या मुसळधार पावसातही वेगात गाडी चालवायला सुरुवात केली. जेव्हा त्याची गाडी दुसऱ्या लेनमधून तिसऱ्या लेनवर आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याची गाडी अचानक बंद पडू लागली. त्यामुळे तो पुन्हा चालू करायचा प्रयत्न करू लागला. बऱ्याच प्रयत्नांनंतरही जेव्हा त्याची गाडी सुरू झाली नाही तेव्हा तो पूर्णपणे शांत झाला. जणू काही पुढे काही करायची हिंमतच उरली नव्हती. कुठेतरी त्याच्या मनात अक्षराबद्दल एक अपेक्षा निर्माण झाली होती, पण आजच्या मॅनेजरने सांगितलेली सर्व हकीकत ऐकून तो वाईटरित्या तुटला होता. तो जितका अक्षराबद्दल विचार करत होता तितकंच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे तो त्या मुसळधार पावसात गाडीतून बाहेर पडला आणि गाडी तिथेच सोडून कोणत्याही भावना न बाळगता रस्त्याने चालायला सुरुवात करायला लागला. जणू काही त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हतं, त्याला फक्त या जगात एकटं राहायचं होतं. जसजसा तो पुढे सरकत होता तसतसे त्याच्या अंगावरील कपडे पावसामुळे इथले होत होते. काही क्षणातच त्याच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे इथले झाले होते आणि त्यातून त्याच्या चेहऱ्यावर पाणी टपकू लागलं होतं. इकडे अक्षराला अबीरची तिच्याकडे असलेली काळजी पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे तिने अबीर येईपर्यंत वाट पाहण्याचा विचार केला आणि लिव्हिंगच्या सोफ्यावर बसून ऑफिसमधून आणलेल्या फाईल्स वाचायला सुरुवात केली. तरीही तिचं लक्ष फक्त दारावरच स्थिरावलं होतं. ती फायलीमधली एक ओळ वाचायची आणि मग पुन्हा एकदा आशेने दाराकडे पाहायची, जणू काही अबीर त्या दारातून आत येईल. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जेव्हा अक्षराने वेळ बघितली तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते आणि तिचं मन निराशेने भरून आलं होतं, कारण अबीर अजून घरी परतला नव्हता. तिचे डोळे पूर्ण झोपेने भरले होते, तरीही ती फक्त अबीर येण्याची वाट पाहत होती, जेणेकरून ती त्याच्याशी थोडं बोलू शकेल आणि तिची काळजी घेतल्याबद्दल त्याचे आभार मानू शकेल. पण 2 वाजेपर्यंत तिची आशा पूर्णपणे संपुष्टात आली आणि तिचा चेहरा पुन्हा उदास दिसू लागला. त्यामुळे तिने तिचं डोकं त्याच सोफ्यावर टेकवलं आणि बसून डोळे मिटले. गाढ झोप येण्यापूर्वी डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू टपकत राहिले आणि थोड्या वेळाने तो झोपी गेली. असं करून ती तिच्या आयुष्यातील सर्व तणाव विसरली होती. पहाटे 4च्या सुमारास अबीर निर्जीवपणे चालत जुहूच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला तेव्हा दार उघडण्यापूर्वी अक्षराने ड्रिंकमध्ये गोळ्या टाकल्या आणि मॅनेजरच्या सर्व चर्चा बराच वेळ त्याच्या मनात चित्रपटाप्रमाणे खेळत राहिल्या. त्यामुळे आत गेल्यावर अक्षराला पाहताच अक्षरावर त्याचा राग अजून वाढेल अशी भीती त्याला वाटू लागली होती आणि ती आजारी असताना तिला यावेळी तिच्यावर रागवायचं नव्हतं. म्हणून मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला रागवण्यापासून रोखलं आणि दरवाजा बंद केला आणि तो आत शिरला. तो आत उभा होताच त्याची नजर सर्वात आधी सोफ्यावर झोपलेल्या अक्षरावर पडली, जी स्वतःला ब्लँकेटने न झाकता झोपली होती. प्रत्येक वेळी तिला असं झोपलेलं पाहून त्याच्या मनात असंच वाटत होते की त्याने तिला ब्लँकेटने झाकावं, जेणेकरून ती आरामात झोपू शकेल. पण आज पहिल्यांदाच त्याला तिच्याकडे बघून किळस येऊ लागली होती. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पण यावेळी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि अक्षरावरून नजर हटवली आणि खोलीच्या दिशेने निघाला. खोलीत पोचल्यावर त्याने पाहिलं की काल त्याने अक्षराच्या कमरेला बांधलेला त्याचा ब्लेझर नीट साफ करून बेडवर ठेवला होता. ते बघून अबीरचे डोळे अचानक वेगळ्याच प्रकारे विस्कटले आणि लहान झाले. रागाच्या भरात त्याने तो ब्लेझर उचलला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या डस्टबिनमध्ये अनाठाई फेकून दिला. रात्रभर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे त्याला सर्दी झाली होती, त्यामुळे त्याला हलकासा खोकलाही होत होता आणि त्याच्या कपड्यांवरही चिखलाचे थेंब दिसत होते. एवढं होऊनही तो झोपण्यापूर्वी अंघोळ करायला गेला. त्याने बाजूला ठेवलेला ड्रॉवर उघडला आणि सिगारेटचं पाकिट बाहेर काढलं आणि लायटर घेऊन सोफ्यावर बसला. सोफ्यावर बसल्यावर काही क्षण तो त्याने आणलेल्या वॉर्मिंग पॅचकडे टक लावून पाहत राहिला, जो अजून बेडच्या दुसऱ्या बाजूला होता. काल रात्री जेव्हा तिला वेदना होत होत्या तेव्हा त्याला हे वाटलं की जणू काही त्यांनी तिच्या वेदना कमी कराव्या, ज्याम तिला शांत झोप लागेल. म्हणून खूप लाज वाटत असतानाही तो वॉर्मिंग पॅच देखील विकत घ्यायला गेला होता. पण या सगळ्याचा काय फायदा आहे?
ती एक अशी मुलगी आहे जिला सगळ्यांशी नातं ठेवायचं आहे. ती कधीच माझी होणार नाही. तिने मला सुरुवातीपासूनच फसवलं आहे. ती फक्त प्रसंगानुरूप बदलते. हा विचार करत अबीरने सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली. हातात धरून ती पेटवली आणि एक लांब पफ घेऊन वॉर्मिंग पॅचवरून आपली नजर खिडकीकडे वळवली. आता पहाटेचे 4 वाजले होते आणि बाहेर अजून अंधार होता. ते पाहून अबीरचे डोळे अनैच्छिकपणे अश्रूंनी भरले आणि हृदयात वाढणारी वेदना लपवण्यासाठी तो अधिक वेगाने सिगारेट ओढू लागला. अक्षराचा विचार करत अबीर सिगारेटच्या डब्यातून एक एक करून सर्व सिगारेट संपवतो. एकाच वेळी इतके सिगारेट ओढल्याने त्याचा घसा काही प्रमाणात बंद होतो आणि तो उठतो आणि चेंजिंग रूमच्या दिशेने निघतो. स्वतःसाठी नवीन सूट काढून बाथरूममध्ये जातो. बाथरूमचा दरवाजा बंद केल्यावर त्याला आठवत नाही की अक्षरा खाली झोपली आहे. म्हणून त्याने थोडा मोठा आवाज करून दरवाजा बंद केला. त्यामुळे खाली लिव्हिंग हॉलमध्ये झोपलेली अक्षरा क्षणार्धात थरथर कापत उठून सोफ्यावर बसते. घरात एकटी असल्याने सोफ्याखाली जमिनीवर पाय ठेवून घराकडे बघण्याची तिची हिंमत होत नाही. पण लवकरच तिला तिच्या खोलीतून अबीरच्या फोनची रिंग ऐकू येतो, ज्यामुळे तिला समजलं की तिला झोपेतून उठवणारा आवाज अबीरनेच केला होता. अबीर घरी आल्यावर अक्षरा मनातल्या मनात खूप खुश होती आणि आता ती सोफ्यावरून खाली उतरली आणि हळूच चप्पल न घालता रूमच्या दिशेने जाऊ लागली. रूमच्या दारापाशी पोहोचल्यावर तिने डोळे मिटले आणि ढकलण्याआधी अनेक खोल श्वास घेतला. दरवाजा उघडा. मंद आवाजाने दार उघडल्यावर अक्षराने प्रवेशद्वारापाशी उभी राहून संपूर्ण खोलीची पाहणी केली. अबीर खोलीत नसल्याची खात्री झाल्यावर ती खोलीत गेली. तिला बाथरूममधून पाणी पडण्याचा आवाजही आला. आता तिच्या कानात ते वाजायला लागलं होतं, त्यामुळे तिला चांगलं समजलं होतं की अबीर नुकताच घरी आला आहे आणि आंघोळ करतोय. इतक्या दिवसात पहिल्यांदाच अबीर इतक्या उशिरा घरी आला होता, त्यामुळे अक्षराच्या मनात विचार आला की अबीर एवढ्या उशिरा घरी का आले? ते पावसात अडकले होते का? विचार करत असतानाच तिने वेळ बघितली तर पहाटेचे 4:30 वाजले होते. त्यामुळे तिच्या मनात पुन्हा तोच प्रश्न येऊ लागला. रात्री 2 वाजता पावसाचे थेंब पडणे थांबले असताना अबीर बाहेर का होते? हळूहळू वेळ निघून गेला आणि अक्षराची अस्वस्थता वाढू लागली. ती शेवटची 20 मिनिटं खोलीच्या मध्यभागी उभी राहून अबीरच्या संपलेल्या सिगारेटच्या राखेकडे टक लावून पाहत होती. 2.5 महिने ती अबीर सोबत होती. त्यामुळे तिला अबीरला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा ताण येतो तेव्हा तो स्मोकिंग किंवा दारू प्यायला लागतो हे समजलं होतं. विखुरलेल्या राखेकडे बघून तिलाही अबीरचा मूड चांगला नसेल अशी शंका येत होती. त्यामुळे तिने अबीरपासून दूर राहणंच योग्य मानलं आणि खोलीतून बाहेर जाण्यासाठी वळू लागली. तेवढ्यात तिला बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि तिची पावलं पूर्ण थांबली. क्षणभर तिचा श्वासही थांबला. डोकं न वळवता तिने बारीक नजरेने बाथरूमच्या दरवाजाकडे पाहिलं तर अबीर तिथेच उभा असल्याचं दिसलं. फक्त अबीरच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे बघून अक्षराच्या हृदयाचे ठेके वाढू लागले. त्या एका क्षणात तिला गेले 48 तास वाटले. अबीरने घेतलेली काळजी आणि तिच्या ओठांचे कोपरे अनैच्छिकपणे वर वळले. तोच अबीर बाथरूममधून बाहेर आल्यावर अचानक समोर अक्षराला पाहून त्याने रागावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसत नव्हते, तरीही त्याने कसेतरी स्वतःला अक्षरावरचा राग येण्यापासून रोखला. त्याने नजर दुसरीकडे वळवली आणि ड्रेसिंगच्या दिशेने जाऊ लागला. जेव्हा त्याने ऐकलं की अक्षरा तिच्या गोड पातळ आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे तो थांबला आणि तिच्याकडे न पाहता तिचं ऐकू लागला. अक्षरा, तिच्या मनातली अस्वस्थता कमी करत, अबीर तुम्हाला एवढा उशीर का झाला? पावसामुळे तुम्ही काही अडचणीत अडकला होता का? अक्षरा बोलणं संपवणार असतानाच त्या हॉटेलच्या मॅनेजरने अबीरला सांगितलेलं त्याला सर्व काही आठवलं. पुढे न जाता तो ड्रेसिंगमधून परफ्यूम उचलतो आणि अंगाला लावतो. पण त्याची चिडचिड होऊ लागली. अबीरच्या या थंड वागण्याने अक्षरा जरा जास्तच घाबरली आणि स्वतःकडे असं दुर्लक्ष होत असल्याचं पाहून तिला समजलं की अबीरचा मूड सध्या चांगला नाही. त्यामुळे ती पुढे एक शब्दही बोलू शकली नाही आणि पूर्णपणे गप्प राहिली. ती तिथेच उभी राहून अबीरच्या लांब आणि रुंद पाठीकडे टक लावून पाहू लागली. अबीरने अंगावर परफ्यूम फवारला आणि केस सेट करायला सुरुवात केली तेव्हा अक्षराने तिची नजर त्याच्यापासून दूर केली आणि क्षणाचाही विलंब न लावता बाजूला सरकली. तिला चांगलंच समजलं की तिने अबीरला कसल्याही प्रकारे विचारलं तर तो पूर्णपणे दुर्लक्ष करेल. पण खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी ती एका जागी थांबली.
तिची नजर आधीच डस्टबिनमध्ये पडलेल्या अबीरच्या कोटवर पडली होती. तोच अबीर सुद्धा आरशाच्या सहाय्याने अक्षराच्या कृती चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकला होता. जरी त्याला अक्षराकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली होती, पण आज तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक मोठं कारण म्हणजे हॉटेल मॅनेजरने सांगितलेले शब्द. ती एका जागी थांबून डस्टबिनमध्ये पडलेल्या कोटकडे पाहत आहे हे त्याच्या लक्षात आलं. काही क्षण त्या कोटकडे बघून अक्षराच्या मनात काय आलं माहीत नाही, पण ती अबीरकडे वळली आणि तिने हळूच अबीरला विचारलं, अबीर, तुम्ही तो ब्लेझर तिथे का टाकलास? मी साफ केला होता. हे बोलून तिने डोळे किंचित खाली केले आणि एका हाताने दुसरा हात दाबू लागली. इकडे अबीरने पुन्हा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्याने त्याचा सोफ्यावरून ब्लेझर उचलला आणि तो घालायला सुरुवात केली. ती शांतपणे तिच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहू लागली. तिला काहीच उत्तर मिळणार नाही हे तिला समजलं होतं. पण हळूहळू तिच्या डोळ्यांसमोरील सर्व काही अंधुक होऊ लागलं आणि काही वेळाने तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे थेंब तिच्या हातावर पडले. तिला पुन्हा एकदा अबीर समोर अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे तिला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि तिने डोळे वर केले आणि मोठ्या पण उदास स्वरात अबीरला विचारू लागली, अबीर, तुम्ही असा का भेद करताय? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं ना. बघूया अक्षरा काय बोलते ते. आणि तो तिच्या प्रश्नांची उत्तर देतो की निघून जातो. त्यासाठी लवकरच नेक्स्ट पार्ट सुद्धा बघा. आणि वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.